पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, तर संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे। संजय सावकारे यांचं अचानक डिमोशन का करण्यात आलं याचं कारण अस्पष्ट आहे, त्यामुळे भंडाऱ्यामध्ये सध्या चर्चांना उधाण आलंय। पालकमंत्री अचानक का बदलले गेले याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये। संजय सावकारे यांच्याकडून पालकमंत्री पद काढून टाकण्यात आलेलं आहे आणि संजय सावकारेंच्या जागी पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असतील। दरम्यान भंडारा जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांची ताकद वाढू लागल्यानं संजय सावकारेंचं डिमोशन करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे। आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळतेय। तर पालकमंत्री सावकारेंच्या बदलाची कारणं आणि पंकज भोयर यांनाच का संधी देण्यात आली, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची ताकद तिथे वाढत होती। नरेंद्र भोंडेकर 2019 ला अपक्ष निवडून आल्यानं वैयक्तिक ताकद त्यांना तिथे होती। भोंडेकर आणि भाजपमध्ये वारंवार वादाचं चित्र निर्माण होत होतं। शिंदेचे विश्वासू भोंडेकर आणि फडणवीसांचे विश्वासू परिणय फुकेंमध्ये वाद सुरू होते। शिवसेना आणि भाजपात सततचं फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं। सावकारेंची पूर्णवेळ भंडारा जिल्ह्यामध्ये अनुपस्थिती होती। सावकारे भुसावळचे असल्यानं भंडारा हे अंतर दूर असल्याचं कारण पुढे आलं। पंकज भोयर शेजारच्या वर्धा जिल्ह्याचे असल्यानं त्याचा फायदा होऊ शकतो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पंकज भोयर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे। पंकज भोयर फडणवीसांच्या खात्याचे राज्यमंत्री असल्यानं सहज रिपोर्ट देणं शक्य होणार आहे। आणि आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहेत आणि भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर सध्या त्यांच्यासोबत आहेत। तुषार, हे बदल तर सध्या काहीसे अनपेक्षित होते, पण ते झालेले आहेत। काय प्रतिक्रिया आहे पंकज भोयर यांची? तिथला पालकमंत्र्याचा वाद कायम असताना भंडाऱ्यामध्ये पालकमंत्री बदलवण्यात आलेला आहे। याचं कारण काय आपण पंकज भोयर यांच्याकडनं जाणून घेऊया। सुरुवातीला भाऊ तुमचं अभिनंदन, नवीन जबाबदारी देण्यात आली, कशा प्रकारे बघता आणि काय कारण वाटतं तुम्हाला? नवीन जबाबदारीबद्दल सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल। मागच्या 6-8 महिन्यापासून वर्धा जिल्ह्यामध्ये आपण जे काम करतोय किंवा केंद्र शासन असो राज्य शासनाच्या ज्या शासकीय योजना आहेत त्याची अंमलबजावणी अतिशय काटेकोरपणे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकरता करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच कदाचित ही जबाबदारी त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याची देखील अतिरिक्त जबाबदारी या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेली असावी असं मला या ठिकाणी वाटतं। किती चॅलेंजिंग असणार आहे? वर्धा सोबतच आता भंडारा पालकमंत्री पदाची जबाबदारी तुमच्यावर आहे। नाही, निश्चितपणे 2 जिल्ह्याचं काम सांभाळणं इतकं सोपी नाही, परंतु जर का याचं व्यवस्थित नियोजन केलं तर वरिष्ठांना अपेक्षित असलेला परफॉर्मन्स आपण त्या ठिकाणी देऊ। एक संजय सावकारेबद्दल जिल्ह्यात नाराजी होती, त्यामुळे त्यांना कुठेतरी बाजूला केलेलं असं बोललं जात आहे। नाही, सावकारे साहेबांचं देखील काम चांगलं होतं, फक्त भौगोलिकदृष्ट्या कदाचित त्यांना तो जिल्हा दूर पडायचा आणि मी विदर्भातला असल्यामुळे ही अतिरिक्त जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली असावी। धान पट्टा आहे किंवा रेतीला घेऊन मोठे प्रश्न त्या जिल्ह्यामध्ये आहे, काय डोक्यामध्ये आहे? कशा प्रकारे पालकमंत्री पदावरून काय नियोजन आहे? धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमीच महायुतीचं सरकार त्या ठिकाणी राहिलेलं आहे। इतर अजून त्यांच्या काही प्रलंबित समस्या असतील तर निश्चितपणे त्यांच्यासोबत बैठकी घेऊन प्रशासनाच्या आढावा बैठक घेऊन आणि शासनासोबत समन्वय साधून आपण ते प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढू। भंडारा जिल्हा तसं पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा मानला जातो आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला एक तो सुप्त संघर्ष त्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तिथल्या पालकमंत्र्याला एक मोठी तारेवरती कसरत करावी लागते, तर ते एक मोठं आव्हान असणार आहे। नाही, महायुतीचं सरकार आहे जे 3 पक्षांचं मिळून सरकार त्या ठिकाणी आहे, तर आपण निश्चितपणे सगळ्यांसोबत सर्व पक्षांसोबत समन्वय साधून त्या ठिकाणी काम
तर डिमोशन करत असताना संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्हाच का दिला त्यामागचीही कारण मीमांसा आपण करूया. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मकरंद पाटील पालकमंत्री आहेत. बुलढाणामध्ये 7 पैकी 4 आमदार भाजपचे आहेत आणि राष्ट्रवादीचा केवळ 1 आमदार आहे. सावकारेंच्या माध्यमातून भाजप आमदारांचं हित सांभाळण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्याचे पालकमंत्री मकरंद पाटील साताऱ्याचे असल्यानं सातारा ते बुलढाणा हे अंतर दूर आहे. मकरंद पाटलांनी पूरपरिस्थितीचा आढावा न घेतल्यामुळे नाराजीचा सूर आहे. राज्य